घे पाय आज उशीरच. जळा मरण दे आमका पण आता सगळं. निशी गो निशी के बाय माझे तो होय कित्याक झोपलो. श्रीणू श्रीणू हे श्रीणू 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 हाय कित्याक झोपलास आणि एवढं खोतांचं वाडू हा आणि तू हाय झोपलास. काय विचारताय मी सांग ना. आता हिला काय सांगितलं तर ही गावभर करेल. आता आम्ही प्रश्न विचारल्यावरती उत्तर पण नाही द्यायची. अगं तसं नाही, मला झोप लागत नव्हती ना म्हणून मी. म्हणजे तुका पण झोप नाही लागत आता. नाही मी इथे बसलो होतो तर अचानक डोळा लागला म्हणून मी. मग काय स्वप्न बिप्न बघतास की नाही. कोण दिसतं स्वप्न. छाया 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 चल चल छाया चल. घबरा शिने तू बोल. चल चल आपल्याला उशीर झाला ना. हो घे चल. मी कधीच येईल. चल तू कसं लागलो. श्रेणू बाय बाय. चल जायचे. येते. श्रीनू बाय. हो घरातली कामा केली ना की या सगळा करूची गरजच नाही. छाया चल. या जा काय चार चौघात करतस ना आज जाऊन कर. काय ता परदेशी फॅड. नाही द्यायचे. हे परदेशातलं फॅट नाहीये, हे आपल्या मातीतलंच आहे योगा. दादा कसे सकाळी चालत चालत जातात वॉक करायला, व्यायाम करायला. आपल्या घरातलं कोण करत नाही. अरे मस्तपैकी असं उठायचं, सकाळची कोवळी उन्ह अंगावर घेत योगा करायचा, असं व्यायाम करायचा असतो. काय जावं यानू तुमका ह्या जा काय करता तर चांगला वाटता ना. म्हणजे तुम्ही किती करणार नाही योगा. नाही मी करणार आहे, पण एक जरा लकी माझी तारीख ठरली ना की मी सुरू करणार. हो काय करताय तुम्ही हाय सर. सांगतोय दाईचीला. या जावयांका योगा करूचो हा पण त्यासाठी या घरात परवानगी घेऊ खोय ना. लाली बराबर बोलतोय मी. बरं असस ना. हा झोप लागली काल. जा आवरून घे. मी तुझ्यासाठी दुधात साखर घालून दूध आणते. हा ट्रकवाल्यांचा प्रॉब्लेम झालाय त्याचं काय करूचा. दादा मामा दादा आज रात्री मीटिंग ठेवतोय. आजच काय तर सोक्षमोक्ष लावून टाकू. हा मग तू बोलतोयस ना त्यांच्याशी. हो 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 आणि त्यांना सांगून उमाताई राहू दे, मी निवडते भाजी. नाही मी निवडते ना. अहो नीट बघायला हवं, नाहीतर काहीतरी किडूक मिडूक जायचं भाजीत. नाही बघतोय मी.
लालिताई काय भया काय तुमका? लालिताई लालिताई मला सांगा ना काय हवं, मी देते शोधून. थांबा. काही गरज नाही हा. माझा जन्म झालेलो आहे या घरात. खय काय असता माका बरोबर माहिती हा. म्हणजे पोराची तुमका काही एक काळजी नाही हा, माका माहित हा. वरवरचा प्रेम काही कामाचा नसता गो, आतून माया लागता माया. कालपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही म्हणून त्याच्यासाठी दूध घेऊन येतंय. हा पण तुमची परवानगी हा ना? लालिताई असं कशाक बोलतास? मग हे कसा बोलायचा? नाही काय असता घर सुनांच्या ताब्यात असता ना, लेकींच्या नाही. तुम्ही मालकिणी, आम्ही पाहुणी ना, आमका कोण विचारता? कुठल्या पाहुण्यात किती किंमत द्यायची ते तुम्ही ठरवता, बरोबर ना? कोण ह्यांना विचारू? नाही नाही नको नको, सभ्य वाटतात. सिगरेट पिणारे वाटत नाहीत. काय कुठे एक माणूस दिसत नाहीये. इतके फिरतोय आपण पण एक माणूस दिसत नाही गावात सिगरेट ओढणारा. मला वाटतं तुमच्याशिवाय या गावात कोणीच व्यसन करत नाही. हो, कोणी दिसतंय का आपल्याला? ए ओवी ती टपरी दिसते ना, तिकडे विचारून येतो. थांब. हा चला. ओय चला काय चला, तुला तुझ्या लंडनच्या कपड्यात बघून लोकांनी दादांना सांगितलेलं. आता टपरीवर बघितलं ना, दादांना समजलं तर दादा काय तमाशा करतील याचा अंदाज आहे का तुला? थांब इथे, मी जाऊन येतो. फक्त विचारूनच या. काय शंकर, काय म्हणतास पाहुण्यानो? काय हवा काय? मी काय म्हणते, अरे सिगरेट ओढणारा माणूस हवाय. पाहुण्यानो काहीतरी काय मस्करी करतास? अरे खरंच सांगतोय, सिगरेट ओढणारा माणूस हवाय. त्याला चहा पाण्याला घरी घेऊन जायचंय. शंकर ह्याला 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 विचार नाही आला. पाहुण्यानो दादांका समजला ना तर दुकान बंद करतील माझा. अरे काय नाही होणार, मी सांगतो ना तुला, विचार नाही आला. पाहुण्यानो तुमचं यळ जाणार नाही, माका भरपूर काम असत. वा बाजू चला 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 वा, माका चाय देऊन हडे. हे काय नको तर विचारित बसतात. चला बघ ना विचारू. माका काय माहिती नाही हा, सिगरेटी पिणार खय आणि हो खय. तो बघा. आलोच त्याला घेऊन. नमस्कार. नमस्कार. इथे रस्त्यात सिगरेट ओढण्यापेक्षा आमच्या घरी येऊन ओढा ना. कुठे? खोतांच्या घरी. खोतांच्या घरी? नाही 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 नाही. हा पण गेला. आता आता काय आता? आता सापडलाय. सापडला मग तो बघतो. त्याला डायरेक्ट घेऊनच जाऊया. नमस्कार. नमस्कार. जरा एक काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? म्हणजे फार काही नाही, तुम्हाला फक्त सांगायचंय की आमच्याकडे म्हणजे खोतांच्या घरात सिगरेट ओढून मीच टाकली असं सांगायचं होतं. अहो पण मला सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नाहीये. तुम्हाला कोणी ओढायला सांगणार नाहीये, फक्त सांगायचं एवढं. ऐका ना, मला वाटतं आपण हे नको करूया. सिगरेट ओढायला सांगितली ना गोंधळ होईल. काय नाही गोंधळ होणार, सगळं होईल. काय बिझनेसमध्ये जशी स्ट्रॅटेजी वापरावी लागते ना, तशीच इथे पण वापरावी लागणार. हे घे. असं फक्त सांगायचंय की मी सिगरेट ओढली आणि मीच तिथे टाक. हो. चला चला.
बाबा काय झालं? कोणाची वाट बघताय का? नाही रे, अंधार लवकर पडेल ना, त्याची वाट बघतोय. हा बघ आला. हा कोण आहे? काय कोण? बाबा हो, पण तू असं काही सिगरेट? बस, तुला वाचवायचा प्लॅन चाललाय. गप्प बस. काय बाबा? तू गप्प बसा आता, उगाच तमाशा करू नकोस. तू टाक सिगरेट टाक खाली. ये इकडे. दादा, हा बघा खरा गुन्हेगार सापडलाय. हा बघ. काय झालं? मारणार नाही ना? मारणार नाही, फक्त आरडाओरडा. काम झालं की सोडणार. हा भाऊजी काय झाला काय? काय झाला? आता जे काय आहे ना ते हाच सांगेल. हे सांग. हो काही नाही, मी तर सिगरेट ओढत होतो. इथे का? असंच. तुला तुझं घर नाही सापडलं का रे? सिगरेट प्यायला इथे आलाच? आणि मला सांग, तू काल पण आलेलास ना इथं? नाही. खोटं बोलतोस? हो बोल. हो. आणि श्रीनूने तुला इथे आमच्या अंगणात सिगरेट पिताना पाहिलं ना? आमच्या घराकडे सिगरेट पिऊ नको असं श्रीनूने दटावलं होतं ना? तू तिथे सिगरेट टाकून पळाला होतास ना? हो, यांनी सांगितलं होतं. यांनी? हो, त्यांनी सांगितलं होतं. बाबा हो, पण मी नाही श्रीनू बाळा, तुला काही एक सांगायची गरज नाहीये. आता सगळं सत्य बाहेर आलंय. मला खात्री होतीच. मलाच काय, पण घरातल्या प्रत्येकाला खात्री होती की श्रीनूने ती सिगरेट प्यायली नव्हती. बघितलं ओवी? म्हणजे श्रीनूने सिगरेट ओढली नाही, श्रीनूने ती उचलली आणि कचऱ्यात टाकली. आणि त्याच वेळेला ओवीने त्याचा फोटो काढला. दॅट्स ऑल. केस सॉल्व. ओवी, आता काय म्हणणार तुझ्या याच्यावर? हो, असं होऊ शकतं. चल निघ, चल इथनं निघ. पाहुण्यानो, या गावची दिसत नाही तुम्ही? नाही, बाजूच्या गावातून आलो. ते बांधकामाचं काम करायला आलो. आणि व्यसन करायला, हो ना? माफ करा, चूक झाली. पुन्हा नाही असं होणार. नक्की? हो. निघा. अरे मेल्या तुझ्या तो काय रे? या ना. शांत. मारायचं ठरलेलं नाहीये. काय? हाच तो. हाच. अरे ह्याच्यामुळे तर माझा श्रीनुक बाहेर बसूक लागला ना. सगळ्यांना त्रास झाला. बघ, आपल्याला फक्त गुन्हेगार शोधायचा होता ना. मिळाला ना तो. बस शांत. परत ह्या घराकडे फिरकलास ना तर याद राख, दात घशात घाली ना
चल निघ निघ चल निघ ए सिगरेट उचल बघलास ना तरी मी तुमका सांगत होतोय माझं शिनू असं नाही हा माझा विश्वास आहे त्याच्यावर. आता कळलं काय कुणाचे संस्कार कसे असतात ते. आणि मंजू तू पण लक्षात ठेव तुझ्या मनात पण शंकेची पाल चुकचुकलेली ना. आणि हा ज्याने माझ्या लेकावर चुकीचे आरोप केले लेका पण शिक्षा होऊक होईना. काय उमा बरोबर ना. कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही निष्कर्षाला पोहोचू नका. सॉरी माझं चुकलं. मी आधी क्लॅरिफाय करायला हवं होतं. पुन्हा अशी चूक नाही होणार. चला झाला तर बस झाला. श्रीनू तू पण आज चल. चला 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 सगळ्यांनी चला. श्रीनू चल चल लाली चल नको आता रागू चल ये ये चला श्रीनू चल आतमध्ये चला चला सगळ्यांनी चला. ही सगळी तुझी आयडिया. माझी हो तुझंच डोकं असणार. आधी एखाद्या गोष्टीची माहिती घ्यायची नंतर मग आपली चूक कळली की ती दुसऱ्यावर ढकलायची आणि त्याचा बळी द्यायचा. मग तू सांगायचंस ना खरं. मी सत्य बाहेर येऊ नये म्हणून माझे हात दगडाखाली होते. एक्झॅक्टली ते सत्य कोणासमोर येऊ नये म्हणून मी तुझ्या बाबांसोबत होते. ती आयडिया तुझ्या बाबांची होती. हा बस बस उगाच एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही. एक दिवस माझा सुद्धा येईल त्या दिवशी सांगेन तुला. अरे एक धमकी काय देतोयस मला तू. मला धमकी दिली. सॉरी म्हणाले तरी याला प्रॉब्लेम आहे. काय सांगणार आहे आम्हाला. मी पण दाखवते त्याला. मिस्टर श्रीनिवास बघ ही ओवी पण काही कमी नाहीये. मला दाखवतो. घ्या. जेवताना पण शांत होतास आणि नंतर खोलीतच निघून येलास. मग घरामध्ये काय चाललंय तुमका नव्याने सांगायची गरज आहे का. आजवर रघुनाथ खोतानं कोणा निर्दोष माणसाला शिक्षा तर सोडाच पण साधे बोल सुद्धा लावले नाहीत. आणि आज माझ्याच घरात माझ्याच भाच्याला त्याचा काहीही दोष नसताना शिक्षा केला. आणि त्या पोरान पण काहीही न बोलता शिक्षा भोगला. आज जर सत्य सगळ्यांसमोर बाहेर आला नसताना तर आयुष्यभर मी स्वतःला दोष देत राहिलो असतो. त्या पाहुणीच्या हलगर्जीपणामुळे मी माझ्या श्रीनूला 2 दिवस घराबाहेर ठेवला आणि याची सल माझ्या मनात कायम राहणार. असा वागत मला खरंच वाटलं नव्हतं. चुकलं त्याचं पण. माका तुम्हाला ह्याच सांगायचंय. या आपल्या खोतांच्या भरल्या घरात असं पुन्हा होता कामा नये. उमा माका सांगा तुम्ही रोज पान वाढताना कोशिंबीर लोणचा भाजी यांचं आपलं स्थान असतं. मग लोणच्यासारखी गोष्ट पानाच्या मध्यभागी आणून ठेवली तर चालतं नाही ना. आज लालीनं सगळ्यांसमोर पाहुणीक शिक्षा द्या असं सांगितलं पण मी गप्प बसला. कारण 4 चौघात पाहुण्यांचे वाभाडे काढायचे संस्कार खोतांचे नाहीत. त्या पाहुणीवरती मला आपले संस्कार लादायचे नाहीयेत आणि त्यांचे परदेशी संस्कार माका आपल्या खोतांच्या घरात नको आहेत. कळते तुमका.
खूप झाला पाहुणचार. आता आटोपता घ्या पाहुणचाराने आणि यो विषय कायमचो संपवा.